तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जे येथील जाधव कुटुंबावर झालेल्या कथित अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी युवा नाथ संघटनेतर्फे 11 ऑगस्ट 2026 पासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे। संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष संतोषनाथ श्रीनाथ गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून जाधव कुटुंबीयही उपोषणात सहभागी होणार आहेत। प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। जाधव कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका संघटनेने घेतली आहे। आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असा इशाराही संतोषनाथ गोरे यांनी दिला। दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील सामाजिक संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नाथ संघटनेतर्फे करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता श्रीकृष्ण सनिसे बाबर, अमरावती। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्राम वनोजा बाग येथे नाथ समाजाच्या जाधव कुटुंबीयाचे काही समाजकंटकांनी घर जे आहे ते संपूर्णपणे जमीनदोस्त करून त्या घरातील सामानांची तोडफोड करून घर हे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। या उद्ध्वस्त केलेल्या घराच्या ठिकाणी आम्ही सर्व युवानाथ संघटना व सर्व नाथ समाज बांधव येथे उपस्थित आहोत। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो व हे झालेले जे कृत्य आहे या कृत्य करण्याच्या मागे कुठल्या हेतूने किंवा कुठल्या जाणीवपूर्वक वा नाथ समाजाचं फक्त एकच घर आहे या उद्देशाने कुठल्या समाजाच्या भावनेशी हे कोणी जर खेळत असेल तर हा आम्ही खपून घेणार नाही व आमचा समाज जो आहे हा भटका विमुक्त असल्यामुळे आम्ही गावोगावी भटकंती करत असतो। त्याच हिशोबाने आमच्या समाजातील ज्या घरावर जे जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व प्रशासनाला आम्ही मागणी करतो की ज्यांनी हे कृत्य केले असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी व या जाधव कुटुंबियाचे जे नुकसान झाले आहे याची नुकसान भरपाई करावी। याच्यात कुठल्याच प्रकारची भेदभाव न करता निष्पक्षपणे चौकशी करून योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी।